सगळ्यांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले। या निमित्तानं बाजारपेठा देखील फुलून निघाल्या असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यंदा देखील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना बाजारात मागणी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बाजारपेठेमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढली आहे। त्यांच्या किमतीही शाडूच्या मूर्तींपेक्षा कमी असल्यानं नागरिक त्याचीच खरेदी करत असतात। यंदा बाजारात जवळपास 80% पीओपी, 15% शाडू माती आणि 5% कागदी लगद्यापासून तयार केलेल्या घरगुती गणेश मूर्त्या दाखल झाल्यात। पीओपी पासून तयार केलेली गणेश मूर्ती हाताळणं सुकर होतं। शाडू मातीपासून तयार केलेली गणेश मूर्ती अत्यंत जपावी लागते। शहरातून बाहेरगावी गणेश मूर्ती नेत असताना रस्त्यात खड्डे असल्यामुळे मूर्तीला हादरे बसतात, परंतु पीओपी गणेश मूर्तीचा भंग होत नाही। शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीची गणेश मूर्ती ही वजनानं हलकी आणि मजबूत असते। त्यामुळे यंदाही नागरिकांचा पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे कल आहे, असं मूर्तिकार अंकुश गोलांडे यांनी म्हटलं। नमस्कार, अंकुश आर्ट्समधनं अंकुश गोलांडे बोलतोय। आपलं हे चिंचवड गावामध्ये शोरूम आहे गणपती स्टॉलचं। सदर मूर्तींना जी मागणी आहे 80% पीओपी, 20% लाल मातीच्या गणपतींची मागणी आहे। सदर विविध प्रकारचे गणपतींची मागणी आहे। त्याच्यामध्ये ड्रेपरी येतं, त्याच्यानंतर आर्टिकल पेंटिंगमध्ये येतं आणि विविध बाल गणेश येतील आणि सध्याची मोठी थीम म्हणून मानले जाते श्रीरामाच्या भूमिकेमध्ये आहे मूर्ती। मोर आसन आहे आणि आपण वृक्ष गजानन या कन्सेप्टमध्ये काही मूर्ती आणल्या होत्या लाल मातीमध्ये। सदर मूर्ती पूर्ण लाल माती, घरी विसर्जन करू शकता। पूर्णपणे विसर्जन घरी होते। याची माती आपण कुंड्यांमध्ये आपल्या आजूबाजूच्या गार्डन परिसरामध्ये टाकू शकता। शाडू मातीच्या मूर्त्यांचा प्रॉब्लेम असा येतो, मूर्ती विसर्जन टोटली होते पण त्याचा गोळा तयार होतो, ती कुठल्याही मातीमध्ये मिक्सअप होत नाही, त्याच्यात कुठले बी बियाणं लागत नाही। आता विविध प्रकारमध्ये घरगुती मूर्त्यांमध्ये 2 फुटी मूर्ती आता लोक घ्यायला लागलेले आहेत आणि मंडळं आणि सोसायटीमध्ये 3 ते 3.5च्या पुढं फुटांमध्ये मूर्ती लोक घ्यायला लागलेले आहेत। बाजारपेठेत बाल गणपती, राम अवतारातील गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, डमरू वाजवणारा गणपती, महादेव वेशातील गणपती असे अनेक प्रकारचे गणपती विक्रीसाठी दाखल झालेत। तसेच या गणपतीची किंमत 911 रुपयांपासून 15,000 रुपयांपर्यंत आहे, असं मूर्ती विक्रेत्यांनी म्हटलंय। गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं अनेक गणेश भक्त हे गणपतीची मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठात येतात। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।